राजकारण काय आमचा विषय नाही, आम्ही त्यापासून लांब लांबच बरे. मला काही म्हणत होते राव उभे म्हणजे आहे ते घ्या ठोकून जटी करून घ्या. मला लय माग लागले लोक म्हणलं बरं एकदा फॉर्म म्हणलं गेलो बाबा गेला आणि तसं नाही गेला. अहो ते आपलं काम आहे का महाराज? ते काय येड्याचं काम आहे का भाऊ? आपल्याला पाडून टाकतील लोक. समाज विचित्र झाला महाराज. आता तुमच्यातलेच निमे पाडतील मला, मी उभं राहिलो ते मग गंज कसकीत होतं मरू दे दाखवा त्याला त्याची जागा. म्हणजे बाबा गेला आणि त्याच म्या गेला फेटा गेला आणि घ्या कटोरा हातात फेट कसं बी याच्यामुळं मिळतही 2 टाईम द्या महाराज. ही जी काम आहे. आणि आता याला कारण सांगतो थोडंसं तरुण मंडळी नीट ऐका. मतदान कोणाला करा पण मतदानाने काही पथ्य पाळली पाहिजेत. एक कुणाकडून काही मिळेल ही अपेक्षा ठेवू नका. आणि 2 स्वतःला विकल्यासारखं करू नका. थोडं स्वाभिमान जागा करा. हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे. वाघ फाडला होता संभाजीनं, गोवा नाही. मतदान कसं करावं माहिती पोरानं? कोणाचा रुपया घ्यायचा नाही, कोणाचा रुपया घ्यायचा नाही, कोणाच्या गाडीत बसायचं नाही, कोणाचा चहा प्यायचा नाही. मतदानाच्या दिवशी सकाळी टाईटमध्ये उठायचं, आंघोळ बिंघोळ करून पहिला नंबर लावायचा. मी तर दरवर्षी पहिलाच जात असतो. मला 6:15लाच हजर पोलिसाच्या अगोदर. आपण नाही वजनात पायी कोणी म्हणणार सोडितो का? हाय मला ये मी पायी जायचं नाही. सायकल आहे ना घंटी वाजीत जायचं. आपण काय नागरिक आहेत. कोणाचा रुपया घ्यायचा नाही. योग्य व्यक्तीचं बटन दाबायचं आणि चहा न प्याता घरी यायचं. त्या दिवशी तुम्हाला समाधान वाटेल की मी दिलेलं मत वाया गेलं नाही आणि मी विकलो गेलो नाही, मी कांदा झालो नाही. आणि स्वाभिमानानं जगायला माणूस ताईट असतो. आणि आता ही मतदान प्रक्रिया आहे ना महाराज. आता आमदार साहेब तुम्ही सगळं शिकले लोकांमध्ये अजून मतदानाचं परिवर्तन झालंच नाही महाराज. तुम्ही यंदाचा अभ्यास करा लोकसभेचा. मीडिया सांगत होती मतदान करा, पेपर सांगत होता, नटनाट्या सांगत होत्या, हॉलिवूडचं अख्खं त्याच कामाला लागलं होतं. तरी 55% झालं म्हणलं. आता काय म्हणावं? मतदान किती व्हायला पाहिजे महाराज? 80 85. त्याला कस आहे 55ला काय कस आहे? 55ला काही कसत नाही ना. 45 त्यांच्याच आहे ना. तुम्ही वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे? हो आपलं सोडा. आता हे शिकलेले लोक आहेत, शिक्षक लोक, हे D.Ed B.Ed वाले शिक्षक लोक, आता यांना बुद्ध्या कमी आहेत का? मरणाच्या आखली यांना, पैसा मोकार यांना. दोघं जर रिटायर झाले तर गावाची खरेदी घेते ती. मग शिक्षक मतदारसंघाचा आमदार कोण असायला पाहिजे? शिक्षकच असायला पाहिजे. त्यांना अजून ती एकदाही जमलं नाही. त्यांचा पदवीधराचं तर त्याच्यापेक्षा भोंग आहे. पदवीधरात मतदान कोणी करायचं असतं? पदवीधरण. आता त्या अडाणी मतदान आहे का शिकेले? त्याला काही सांगायची गरज आहे का? गेल्या वर्षी आमचं नाशिक नंदुरबार धुळेचं मतदान झालं. किती टक्के झालं माहिती आहे का? 55. आता शिकलेले लोक जर 45% मतदान करते नाही, काय वांग कळालं यांना लोकशाही? अहो हे मतदान न करणाऱ्यांची लिस्ट काढली पाहिजे. यांना 3-3 महिने सस्पेंड केलं पाहिजे. काय कळत यांना? आता त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. त्याच्यात 9,000 बाधी कोणशी? मग आमचा धोत्रावाला गडी नाही का 100 घेतो पण फिट ठोकितो. जाऊ द्या घेऊ द्या. नाही महाराज इथं कुठंतरी परिवर्तन. काय झाला प्रॉब्लेम? शनिवार आली सुट्टी. त्या लोकसभेच्या वेळेस असाच घोटाळा झाला तुमचा. 29ला होते ना तुम्ही. मग आपल्याकडे डिटेल असतं ते असं बोगस आहे का आपलं वाक्य कधी बोग नाही. तुम्ही म्हणते 29ला होते. प्रॉब्लेम असा होता 27, 28, 29 आणि 1 मेला महाराष्ट्र दिनाची सुट्टी होती. बोंग्या झाला ना. पहिल्या 2 आल्या सुट्ट्या. 29ला तर सुट्टी होतीच, 28ला सुट्टी होतीच आणि 30ला टाकायची होती. 1ला परत महाराष्ट्र दिन. तो झटका झाला महाराज. मतदान असं बुधवारी गुरुवारी घ्यायला पाहिजे, रविवार नको. ते रविवारमुळे निम्यांना शनिवार तर राहतोच. चला सासरवाडीला.
पोरांनो जागरूक व्हा. नाही नाही, या गोष्टी आता कटाक्षाने सांगितल्या पाहिजे. प्राध्यापकांना 12वीच्या पुढच्या पोरांना मतदानाचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे. सरपंचांनी शेतकऱ्याला पटवून दिलं पाहिजे. बरं, आता लोक आमच्यासारखंच ऐकत आहेत. आता मी सांगितलेलं तुम्हाला पटलंय का नाही? मग तुम्ही करणार का नाही? का नुसतं माया पडत? खरंय खरंय, मी निघून गेलो का? अरे धंदा आहे त्याचा. नाही रे, नाही नाही नाही, मी मरल ना माझं कीर्तन महाराज म्हणून ऐकत नका रे जाऊ महाराज, तुमचा मुलगा म्हणून ऐका, ते सत्यच आहे. हां, आता सरपंचाने त्यांना एक काम सांगायचं राहिलं. तुम्ही म्हणा बरं झालं गेलं ते डोक्यातून जाणारच नाही. ही 10वी 12वीची सांड मंडळी हल्ली पाहिजे. मुलींना बऱ्याच ठिकाणी संरक्षण राहिलं नाही, कारण पुरीने या 2-4 वर्षात फार लाज बीज फार सोडून दिली. कुडून प्रेम उठलंय त्यांना हेच कळालं. क्वालिटी नाही, दर्जा नाही, भंगार भंगार, कोणावरही प्रेम. पुरीनं तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. असे हलकट विचार नाही आपले. पण मला गॅरंटी आहे तुम्ही माझं ऐकू शकत नाही. तुम्ही जी झक मारायची ती मारणार, कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज नाही. पण पुरी म्हणतील महाराज असं का म्हणून बोलला? पुरीनं मुलगी मला आहे, मुलगा मला आहे. या 2-3 वर्ष मुलींनी चांगल्या चांगल्या बापांची प्रतिमा समाजात खराब केली महाराज. फार वाटोळं करून टाकलं. आणि पोरं सावध व्हा, व्यवसायाकडे वळा. नोकरी हा ॲटम डोक्यातून काढून टाका. बायका मिळणार नाही, बंगारवाणी हिंडू नका. बायको कुठे आता? हे रेंज गेली, काहींची रेंज, व्हायरस आला त्यांना. आता जे राहिले ते लग्नाचे ते राहिलेच. आता तुम्हाला आता एकच पर्याय, कुणाचा तरी मोबाईलला स्क्रीनला फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे, झोपणे. नाही झोप आली, सावध व्हा. एवढे पत्ते जर पाळले, आज खऱ्या कौतुक करावते विश्वास काका ढमढेरे गायकवाद गुणजन सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा. माणसं मानसिक टेन्शन मध्ये, प्रत्येक माणूस असा लोड मध्ये, पिलेली चढानं टेन्शन मध्ये माणसं झाली. आणि नीट ऐका आता, एक बोलत जा आणि बोलण्याने दुःख हलकं होतं. काय मत आहे तुमचं? मी फाशी गेलं काय? विद्वान माणसं फाशी घेत असतात का? हे फाशी पिशा घ्यायचे, कर्ज बिर्ज काय कारण नाही मारा. ज्यांनी देश धुवून खाला त्यांचं काय म्हणे? तुम्हाला कोण आलदार आहे? ना ओळख नाही तर समजा नाही आलं तुम्हाला जेलमध्ये, भाकरी तर आहेच ना. मग घरी काय? घरच्यापेक्षा तिथे निदान आरुळी देऊन तरी येईल, इथं घोडा लावून देईन काढतो. बरं केली तुम्ही आत्महत्या, तुम्हाला किती मिळतील माग? तुम्ही मेल्यावर 1 लाख, मंजूर करणाऱ्याने घेतले 20. काढा नाही हिशोब. 80 बँक कमिशन 10, 70 पार्टी 20, 60 50 आणि 10 गेले परत याच्यात शिल्लक राहिले 40. डाव्याचा खर्च 60 रुपये, 60,000, 20,000 पुन्हा खर्चच आहे ना. मग तरी बामनाचे बुडवले, न्यायचे दिले नाही. बऱ्याच लोकांनी बापाच्या दाव्याचे न्यायचे पैसे बुडवले. मला थोरलं मागितले तुम्हाला आपला काय संबंध नाही. धाकट्या म्हणलं मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचा काय संबंध. आणि मरायचं काय काम नाही महाराज. आणि हे फाशी घेऊन बिशी घेऊन माणसं जे म्हणतात नाही, औषध पिऊन फाशी घेऊन, हे जाळायचे नसतात महाराज. हे फेकून द्यायचे वड्याला. ते काही शिमेव मेले नाही. काय मारायचं काम आहे? लाकडातला किडा जर जिवंत आहे, गालातला बिडूक जर जिवंत आहे, वड्यातला पाण्यातला मासा जर जिवंत आहे, गावातल्या माणसाला कष्ट करून जगायला काय हरकत आहे? काय हरकत आहे? केरळवरून हवा भरायला आलेलं पोरगा आपल्याकडे हायवेला गुंठ्याचा मालक झालाय. केरळ भरून येऊन तो कशाला आलाय? हवा भरायला. त्याची इस्टेट किती झाली इकडं? गुंठा हायवेला, म्हणजे कोटीचा. आपल्याला काय रोग झाला? तुम्ही एवढे बंगले बांधले, फरशी गुण टाकली राजस्थानी. बाकीचे कामं कोणी केले? मग आपल्या अवलादी मेल्यात का? उगाच आपल्या बावळाट्यासारखं घ्या फाशीन काय? कॉलेजला असताना याला पुरीनं धोका दिला. तिचं पोरगा इंग्लिश मिडियमला जात आहे तरी तू तिथंच फुटू पाहतो. म्हणजे तू पागल आहे काय? बावळट नाही तर एक बोलत जा बोलत नाही लोक. काय मत आहे तुमचं? संवाद संपला. मोबाईलमुळे 8 रोग झाले एवढं सांगतो ना, अभंगात घुसवतो. एक संवाद संपला.
दोन, माणसं एकलकोंडी झाली मोबाईलमुळं. बोलानच माणसं एकटीच बसत येड्या बाबडीत, मुरीत, सिमेंटच्या नळीत, तुरीत, कपाशीत, गिन्नीत. ऊसात नाही बसली, ऊसात हुमणीमुळं घाबरत. त्याला वाटतं आपण बसावून ऊस पडावा घाबरत. आणि तीन, मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी तर झाली, पण तीन, माणसं चिडचिडी झाली. आणि चार, रक्त कमी झालं आणि गेम जास्त झाल्या, मेंदू भरमिष्ट झाले. पाच, मोबाईलमुळं डोकेदुखी झाली. सहा, मोबाईलमुळं सांधेदुखी झाली. सात, मोबाईलमुळं दृष्टी गेली. आणि आठ, मोबाईलमुळं निद्रानाश नावाचा रोग झाला. झोपाच नाही यांना. हे मोबाईल वापरणारे पोरं जर गोदडीवर झोपले ना महाराज, यांना मोबाईल नसले गोदडीच्या दोऱ्या उपशी देत. पागल आहेत ती. निम्या रात्री एकानं गोदडी फाडली, टरा गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला काल यानं खाट मोडीनं आज गोदडी फाडली, म्हणजे याला झालं काय. त्याच्याही म्हणली सावध म्हणायचं उद्या तुम्हाला फाडीला पार भरमिष्ट. आणि मोबाईलवर काय बोलायचं असतं, काय गरज काय. आता हे आम्ही नाही वापरत मोबाईल, आम्हाला गरज आहे का नाही. मी 3च तास वापरतो मोबाईल. पहाटे 5ला सुरू करायचं, 7, 7:30ला बंद. काय ज्याला गरज येतो येईन. आपलं काय खुटलं त्याच्यापाशी. हॅलो हॅलो पुढे काय करतो, जेवला का, झोपला का, फालस आहे का, उता नाही काय, बोकांडी घ्यायचं तुला, काय करायचं काय. बावळ्याचा बाजार. बरं बोवायला आहे काय, बरं बोलायच्या पद्धती आल्यात, आता नवीन नवीन पद्धती आल्यात. नीट पहा माझ्या हाता का पद्धती कशा आल्यात. हॅलो नाही बोलत समोरचा विषय, मागून आगो असतो पुढं आलडो तू. हॅलो 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 हॅलो. आता इकडंच रेंज राहिली काय. पोरग झोळीतून उठलं रडायला लागलं. पोरग झोळीतून उठलं रडायला लागलं. आईनं दूध तापवलं, पातेल्यात थंड केलं, बाटलीत भरलं आणि त्याला बुज बसवलं. पोराच्या तोंडात बुज द्यायचं तर मोबाईल आला. तिनं कानाला कुत्रं जोगलं खाली, पोर आलडतच राहिलं तसं. तिनं कुत्र्याच्या तोंडात ते बुज दिलं, कुत्रं ताईट झालं. ते आलं ते पोर मिळालं ना आलडो आलडो. बरं दूधही संपलं घरात. एक लघवीला गेलं आणि मोबाईल आला, त्यानं चैन सुद्धा खोलली नाही, वरच बोलत राहिलं. पार पागल झाली लोक. हो, आणि ही कीर्तन काळाची गरज आहे. लोकांना वाटतं बा इंद्रिकर काही बोलत, तुम्ही पागल आहे काही कसं बोलत. महिला मंडळ एकच वाक्य सांगतो आणि मुद्दा संपवतो. पाया पडतो तुमच्या. इंद्रिकरचं कीर्तन आहे. महाराज म्हणून ऐकू नका, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका. लहानाल्या पोरांना मोबाईल खेळायला जरा कमी प्रमाणात द्या, शक्यतो म्हणजे देऊच नका. जर तुम्हाला तुमचा मुलगा तुम्ही पाणी पाजेपर्यंत जिवंत ठेवायचा असेल, हे लवकर मारणार आहे काही लय दिसायचे काही. ही 12वीला येडे झाले, एफ व्हायला पंप लुटायच्या टोळीत सापडले, यस व्हायला जन्म ठेपमध्ये गेले. ते कायचे काय. पोरांना मोबाईल देऊ नका. कारण सांगतो, कॅपॅसिटी झाली कमी आणि गेम झाल्यात. ते सरळ बसायला आले पोरं पटकान, बैठे बैठे सावधान. तुम्हाला गेम दाखवतो एका मिनिटात. बैठे बैठे सावधान. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं तर सगळ्यात जास्त स्पीडमध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. बरं मम्मी बोलायला लागले का तिला का शेंडानं बुडू के काय? काय काय सांभाळू मी, काय काय सांभाळू. तुम्हाला काहीच सांभाळू नको, तुझं तोंड सांभाळ. बोला पटकन पोरांनो, फास्टमध्ये उत्तर द्यायचे. या वर्षाचा काढलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा? करेक्ट. या वर्षाचा टायगर जिंदा गेल्या वर्षाचा आहे. भारत. करेक्ट. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा? सैराट. करेक्ट. या मागच्या रविवारी टीव्हीला 12 ते 12 वाजता 6 वाजता होता तो नवीन सिनेमा सतना. सत. करेक्ट. त्याच्या अगोदर रंपाट. करेक्ट. या 1 तारखेला
हलाल. हा, या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. करेक्ट. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं. पुढचा प्रश्न पोरांना एकदम जोरात. घाबरायचा? 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे. त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. करेक्ट. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला पुढचा प्रश्न पोरांना एकदम जोरात. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि आई. आई. हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद या. लोक म्हणते इंदुरीकर काही बोलतो, माझ्यात एकच खोडे, खरं बोलतो बस. आणि आपल्या तोंडातलं वाक्य खरं ठरतं. कालही खरं, आजही खरं. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरं. माग आवाजाचा प्रॉब्लेम येतो रे. हा हा. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलत होते काही खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी येईन, आला किंवा नाही. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला यादाने पैसे देईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरीत खिचीन. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते संपतील. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट होणार नाही. निम्मे बाप मोकळे केले पोरीनी. आम्ही एका वर्गात होतो ना. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मूर्खाला किंमत येईल. आली. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंडा जवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे, याला घाल तिथं. हा. आणि आता एक सांगून ठेवतो, सध्या समाजात तयार झालेली दरी राजकारणी लोकांनी डाय का सगळे. 7व्या वेतन आयोगानं एका वर्गाला पैसा मोजताच येणं. रिटायर झाल्यानंतर पेमेंटपेक्षा पेन्शन जास्त, असा एक वर्ग झालाय. आणि एक वर्ग रात्रंदिवस कष्ट करून करून गेलाय, त्याच्याकडे कोणी डोकूनच पाहिलं. आणि ही जी दरी आहे, शेतकरी अधिक सर्व्हिसवाले, ही जी दरी आहे ही आता न भरून निघणारी आहे का भरून निघणारी? न भरून निघणारी. एक वर्ग एकदम तळालाच गेलाय आणि एक एकदम वर गेला. एक दिवस ध्यानात ठेवा, या दोन्ही गोष्टीत उद्रेक होणार. आणि एकदा जर मनापासून उद्रेक झाला तर तो काय करू शकतो सांगण्यासारखं नाही. उद्रेक होणार का? का? घाम गाळणाराला रुपया नाही. शेतकरी वर्गाची सहनशीलता संपली. सध्या जगात 2च माणसांवर संकट आहे, शेतकरी आणि कार्यकर्ते. वाईट दिवस या दोघांवर. शेतकऱ्याला नाही पाणी आणि कार्यकर्त्यांचं असं झालंय 40 वर्ष आपण त्याच्या मागे हिंडलो, ते रात्रीच गेले तिकडे. ती आपण कुठं जावा? मग तुमच्या मागे एवढे आहे, यांना सांभाळा. मग अवघड आहे महाराज. बरं गंमत आहे झाली, आपण त्यांच्या मागे जावं तर आपण त्यांना पहिला घोडा लावेल, आपला गुताराच संपला. कार्यकर्त्यांची लय हाली. बरं तिकडंही जावा ना, तेच करायचंय ना जे इकडं केलं. इकडं तरी निदान थोडं वजन.
बरं होताय बिन आहे बी, पण आपला मेन माणूस तिकडे गेला त्याच्या मागे आपण जर गेलो ना कुत्र्याची ना आपली अवस्था तिकडे सारखीच, कारण होऊन गेलो ना आपण. दोन माणसांवर लय वाईट दिवस. 25% कार्यकर्ते या 2-3 महिन्यामध्ये वजनात 2-3 किलो कमी झाले महाराज. तुम्ही अभ्यास हे टेन्शन मध्ये महाराज. समोरचा माणूस कवा जाईल याची गॅरंटी नाही. आपण बसायचं नाही, बसा कुठं नाही घरी. टेन्शन मध्ये लोक नाहीये. कबोल व्हा तेच म्हणतात खरंय. महाराज काय होतं माहिती का, काही वेळेस काय होतं माहिती का, आपलं स्वतःचं आपण 96 कोळी खानदान माणसं आहे. आपण काय आभार गाभार नाही, आपण खानदान माणसं आहे. वेळेला आपल्याला शर्ट फाटका असला ना चालेल चालेल, आपल्या खिशात एक दिवस रुपया नसला ना तरी चालेल, पण आपल्या स्वाभिमानाला धक्का लागता कामा नाही अशी माणसं. नेमका अशा वेळेस लागल्याशिवाय आपण खानदान माणसं आहे. आपण हे 96 कोळी रक्त आहे, याच आभार गाभार रक्त आहे. हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे, बुट चाटून जगणार रक्त नाही. आपल्याला एक दिवस शर्ट फाटला ना काय फरक पडत नाही बा. एक वाक्य सांगा, आपली माणसं ह्या विचाराची का एक दिवस पोटाला अन्न नसलं तरी चालेल, पण स्वाभिमानाला धक्का नाही लागला. आणि नेमका आपल्याला तो स्वाभिमानाच ऐकावा लागतो. दुसरीकडे जायचं म्हणजे, आणि मग ते झोप देऊन देत नाही, झोपच येत नाही. काहींना झोपायच्या गोळ्या आहेत, गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. काहींकडे पैसा इतका मोकार झाला का ती पागल झाली, भरमिष्ट झाली माणसं. पण देव बदला घेतो त्यांचा. देव एकेकाला गेम दाखवतो. ज्या घरामध्ये लय पैसा आहे ना माणसं रोग्याट, देवाय बसला आणि चमक निघली 2 लाख 2.5 लाख, मागचं लोक 9 लाख सुपडासा. बरं काय, काही माणसं चालू चालू मेली, काहींना गाव कटाळलं. पडेलच आहे बा, खात नाही पित नाही, पाहतो नुसता पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू. तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन जाएगा